आज एक अगदी खूप आपल्या जवळचा विषय, त्याविषयी एक गोष्ट सांगणार आहे. मृत्यू का गरजेचा आहे? एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारलं, साधू महाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का? साधू म्हणाला, हे राजा, समोरचा व त्या पलीकडे असे 2 पर्वत ओलांडून गेलास की तुला सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचं पाणी पिण्यासाठी त्यांनी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणीतरी कणत असल्याचा आवाज आला. पाणी पिणं बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कणण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, या सरोवराचं पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलांनी मला घराबाहेर हाकलून दिलं. गेली 50 वर्ष मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं मेलीच, पण नातवंडही मरायला टेकली असतील. हे बघावं लागू नये म्हणून गेली 5 वर्ष मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे, तरी मी मरत नाही. त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. त्यांनी साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचं एक फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्यांनी एक पिवळं धम्मक फळही काढलं. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू असल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला 4 तरुण आढळले. त्यातील एक राजाला भांडता भांडता म्हणाला. राजाने त्याला भांडणाचं कारण विचारलं. अरे, मी आता 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले 300 वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग मी त्यांच्याशी भांडू नको, नाही तर काय करू? राजाने युवका इतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले. तर तो म्हणाला, अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे 350 वर्षाचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलांना माझ्या कुठून संपत्ती देऊ सांगा? 3.5 वर्षाच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं असता तो म्हणाला, मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता 400 वर्षाचे आहेत. यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यामध्ये का राहता? यावर पणजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणं होत असल्याने गावकऱ्यांनीच आम्हाला गावाबाहेर हाकलून दिलं. आम्हाला इथे राहावं लागतं त्यामुळे. तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तर तेही नकोच, कारण ते तर जास्तच भयंकर आहे. परत राजा साधू जवळ आला आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचं महत्व पटवून दिलं. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसंच माणसाच्या जीवावर उठली असती. साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे,
त्यातच खरा आनंद आहे. मृत्यूनंतर पुढे उत्तम गतीही आहे. यासाठी स्वतःला बदला. तुमचं सगळं जग बदलेल. आता 2 मिनिटं शांत बसा. स्वतःला बदलताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तुम्ही स्नान करताना देवाचं नाव घेतलं तर ते आपोआप तीर्थस्थान होईल. भोजन करताना देवाचं नाव घेतलं तर भोजनाचा प्रसाद होईल. चालता चालता देवाचं नाव घेतलं तर ती तीर्थयात्रा होईल. काम करताना, स्वयंपाक करताना देवाचं नाव घेतलं तर तो महाप्रसाद तयार होईल. झोपताना देवाचं नाव घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना देवाचं एकीकडे नाव घेतलं तर ते काम सुद्धा भक्ती होऊन जाईल. आणि तुमच्या घरात असं सर्वजण नाम घेत असतील तर त्या घराचं एक सुंदर मंदिर होऊन जाईल. बघा, विचार करून जमेल तुम्हाला. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.